काळ कधीही कोणासाठी थांबणारा नसतो. आपल्या गतीने तो पुढे पुढे धावत राहतो. काळाच्या ओघात बऱ्याच घटना घडामोडी बदल घडतात. काही आठवणीत राहतात तर काही विस्मृतीत जातात. वर्तमान हा उद्याचा इतिहास ठरतो आणि त्याच्या पाऊलखुणाही कालांतराने धूसर होतात. पण त्यांचा ठळकपणा दिशादर्शक आणि मार्गदर्शकच ठरतो. आपल्या संस्कृतीचा वारसा एका पिढीतून पुढच्या पिढीकडे वाहत राहतो. संस्कृतीचा हा प्रवाह आचारातून, विचारातून आणि वास्तूतून प्रकटलेला असतो. हजारो वर्षांपूर्वी कोरलेल्या किंवा बांधलेल्या वास्तू आपली संस्कृती जतन करीत आजही आपल्याशी संवाद साधतात. कराडच्या अंतरंगातही अशा ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणं आजही अस्तित्वात असून आपण त्यांचं आता ओझरतं दर्शन करूयात. नव महाराष्ट्राला दिशा देणारे आणि दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे सातारा जिल्ह्यातील कराड हे प्राचीनतम शहर असून या शहराला पौराणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्पर्श लाभला आहे. या नगरीचा उल्लेख महाभारतातही आला असून युधिष्ठिराने केलेल्या राजसूय यज्ञाच्या वेळी दक्षिण दिग्विजयात जिंकलेलं हे नगर होतं. तसंच आगाशी डोंगरांमध्ये गौतम बुद्धांच्या अनुयायांपैकी हीनयानपंथी अनुयायांनी कोरलेल्या लेण्या विचारात घेता या भागात बौद्ध धर्माचा चांगलाच प्रसार झाल्याचं आपल्या लक्षात येईल. अशा या नगरीच्या नावाविषयीही प्राचीन शिलालेखातून आणि ताम्रपटांमधून वेगवेगळे उल्लेख आढळतात. जसे करहाटक, करहाट, करहाकट, करहाकड, करहाकडक, कलाहार तसेच कलहार. परंतु प्राचीन भारतीय स्थलकोशात उल्लेखलेल्या ल्युडर्सच्या मते यापैकी मध्य प्रदेशातील भारहूत शिलालेखातील करहकट हेच प्राचीनतम नाव असून नंतरची सर्व नावं त्यांचीच अपभ्रंशित रूपं आहेत. या नावाची व्युत्पत्ती देताना करहा अधिक आहार बरोबर करा नदीकाठचा आहार म्हणजेच प्रांत अशी शक्यता मानणाराही एक मतप्रवाह आहे. या शहराला चारी दिशांना जोडणारे रस्ते असल्याने हे एक प्रमुख बाजारपेठेचं ठिकाण होतं. याचा युरोपशी व्यापारी संबंध असल्याचे दाखलेही मिळतात. असं हे कराड भौगोलिकदृष्ट्या 17°17' उत्तर अक्षांश आणि 74°16' पूर्व रेखांश स्थानावर स्थित असून पश्चिम समुद्र सपाटीपासून 2200 फूट उंचीवर आहे. पावसाचं प्रमाणही सरासरी 713 मिलीमीटर इतकं आहे. कराड हे पाटण उपविभागात तर प्रशासकीय दृष्ट्या
मध्य विभागात मोडतं. आता हे शहर उंच इमारतींनी गजबजून गेलं असून औद्योगिक प्रगतीही झपाट्याने होत आहे. कराडला शिक्षणाचं माहेरघर असंही म्हणतात. असं हे वैभव संपन्न कराड ओळखलं जातं ते कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमामुळेच. हाच प्रीतिसंगम आज पर्यटकांचे आकर्षण ठरतो आहे. सह्याद्रीच्या कुशीत महाबळेश्वर येथे एकाच ठिकाणी उगम पावलेल्या या दोन नद्या विरुद्ध दिशेने वाहत जाऊन येथे एकरूप होतात. पश्चिमेकडून येणारी कोयना आणि उत्तरेकडून येणारी कृष्णा समोरासमोर येऊन संगम पावतात. म्हणूनच यास प्रीतिसंगम म्हणतात. या संगमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्नान केल्याचा संदर्भही इतिहासात आढळतो. श्री क्षेत्र माहुलीजवळ वेण्णा नदी कृष्णेस मिळते. म्हणजेच सावित्रीच्या शापाने सरितारूप झालेले ब्रह्मा, विष्णू, महेश हे तीनही या नद्यात जलरूपाने वास करतात असे सुंदर वर्णन कृष्ण महात्म्यात केले आहे. अशा या पवित्र पावन प्रीतिसंगमात तमोगुण आणि रजोगुण लोप पावून शुद्ध सत्वगुण कृष्ण रूपानं वास करत असल्याचा साक्षात्कारच आपल्याला पाहायला मिळतो. या प्रीतिसंगमानंतर कृष्णा पुढे 1.5 किलोमीटर पूर्वेकडे आणि नंतर दक्षिणेकडे प्रवाहित होते. इतर नद्यांप्रमाणेच इथंही लहान मोठ्या मंदिरांचा समूह आपल्याला दिसून येतो. या भागाला कृष्णाबाई घाट असं म्हणतात. नदीच्या पात्रापासून ते सोमवार पेठेतून नदीकडे उतरण्याच्या ठिकाणापर्यंत भक्कम दगडी पायऱ्या बांधलेल्या आहेत. हा घाट पंतप्रतिनिधींच्या मुख्याधिकाऱ्यांचे वंशज नारायण अनंत मुतालिक यांनी अतिशय सुबक बनवलेला आहे. या सुंदर घाटावर हे पश्चिमेला तोंड करून असणारे कृष्णाबाईचे मंदिर शोभून दिसते. या देवीला कराडचं ग्रामदैवत म्हणतात. श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी इथं यात्रा भरते. परंतु या ठिकाणी असणाऱ्या इतर मंदिरांचा समूह हा फारसा प्राचीन नसून स्थापत्य शास्त्रीयदृष्ट्या दखलपात्र नाही. परंतु स्थापत्य शास्त्रीयदृष्ट्या नसलं तरी यात एका मंदिराचा विशेष उल्लेख करावा लागेल, तो म्हणजे संत सखूचा. संत सखूमुळे या नगरीला संत परंपरेचा वारसा लाभला. सखूचे सासर कराडच्या गिजरे कुटुंबातील तर माहेर मायणीच्या देशपांडे घराण्यातील होतं. पती नारायण बहिरव गिजरे राजर्षी शाहू महाराजांचे तीर्थोपाध्याय होते. त्यांचा स्वभाव फार भोळा होता. परंतु सासू मायणी सखूचा फार छळ करीत असे. तिच्या या छळाला कंटाळून एके दिवशी सखू वारकऱ्यांच्या दिंडीतून पंढरपूरला विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन संतत्वाला पोचल्या. याच मंदिरात संत सखूची समाधी आहे. या मंदिरातून नदीच्या पात्राकडे उतरताना जो पडीक अवस्थेत मंडप आहे, त्या मंडपात संत सखूचे समकालीन वारकरी
भजन कीर्तन करीत असत. या परिसरात खालच्या बाजूला एक छोटंसं मंदिर असून त्यात शंकराची पिंड आहे. वेळोवेळी पुराच्या पाण्यात बुडल्याने त्या मंदिरावर माती साचून मूळ पिंड दिसत नसली तरी स्थानिकांनी इथं प्रतिकृती स्वरूपात शिवलिंग तयार केलेलं दिसतं. दर्शनी भाग पाहता हे पौराणिक असल्याचं दिसून येतं. या मंदिराच्या वरच्या बाजूला असणाऱ्या या छोटेखानी मंदिरात नृसिंहाची दशभुजाकृती मूर्ती हिरण्यकशिपूचे पोट विदारित असल्याच्या पावित्र्यात आहे. हे नृसिंह मंदिर गोसावी अनंगड यांनी इसवी सन 1744 मध्ये बांधलेलं आहे. अलीकडेच या मंदिराच्या परिसरात स्वच्छतेचं काम करत असताना हा जहाजाचा नांगर सापडला आहे. या नांगराचं वजन अंदाजे 200 किलोग्राम असून त्याची लांबी 6 फूट आहे, तर फाळाचा व्यास 4 फूट आहे. परंतु हा इतका मोठा नांगर या ठिकाणी सापडण्याचं गुण मात्र उकलत नाही. या नांगरावर ॲपगॉट अँड ओ गेट्स हेड अशी स्पष्ट अक्षरे दिसतात, तर त्याखाली 18 अंक आणि नांगराच्या उभ्या भागावर 4, 2, 1 असे अंकही दिसून येतात. तेव्हा हा नांगर इंग्रज राजवटीतला तरी असावा, अन्यथा करारशी संबंधित असणाऱ्या इतर व्यापारी जहाजाचा असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. तसेच बाजूलाच असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवरही एक शिलालेख आढळून येतो, परंतु तो वाचणे इतपत स्पष्ट नाही. हे मंदिर त्र्यंबक दीक्षित उमराणी यांनी बांधले असा उल्लेख आढळतो. या मंदिराच्या पाठीमागे कृष्णाकाठच्या मंदिर समूहातील कमळेश्वराचे मंदिर भक्तांचे लक्ष वेधून घेते. मंदिराबाहेरच असणाऱ्या या दीपमाळा आकर्षक आहेत. गाभाऱ्यात मनात भरणारे शिवलिंग आणि मंदिरातील आतील रचनेने भक्तिरस निर्माण होतो. मंदिर प्रांगणात अनेक नंदी आणि इतर विशिष्ट आकाराच्या शिळा आहेत. कराडमध्ये जी अनेक मंदिरं आहेत, पुनर्स्थापना केलेलं उत्तरा लक्ष्मीचं मंदिर असून कृष्णाबाई प्रमाणेच या देवीला आपलं ग्रामदैवत मानतात. या मंदिरात पूजेसाठी असणारी कुळकुळीत पाषाणातील मूर्ती ही दुसरी उत्तरा लक्ष्मी म्हणून ओळखली जाते. सुंदर मूर्ती
आरती ओवाळीता. परंतु मूळ मूर्ती महिषासूर मर्दिनीची असून त्रिभंगात आहे. या दशभुजा महिषासूर मर्दिनीच्या हातात दक्षिण करक्रमाने त्रिशूल, खडग, चक्र, तलवार, बाण, पद्म, शंख, पाश, ढाल आणि धनुष्य ही आयुधे असून ही सालंकृत मूर्ती 13व्या शतकातील असावी. शेती अगर खुदाई करताना आपल्या भारतवर्षात अनेक मूर्ती आजही सापडतात. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे रविवार पेठेतील भुईगल्लीतील या पार्वतीच्या चतुर्हस्त मूर्तीचे देता येईल. ही प्राचीन पाषाणातील मूर्ती ललित आसनातील असून हिच्या दक्षिण करक्रमाने वरदहस्त, परशुल, शक्ती आणि मातुलिंग धारण केलेली आहे. ही मूर्ती शिलाहार कालीन असल्याचं इतिहास तज्ञांचं मत आहे. हिंदू धर्माप्रमाणेच कराडची जैन धर्मीय परंपरा सुद्धा जुनी आहे. या नगरीच्या राशीवरून स्थापन करण्यात आलेले हे जैन मंदिर आणि मूर्ती आधुनिक कराडचं वैशिष्ट्य असून संपूर्ण संगमरवरी दगडातील सुंदर नक्षीकाम केलेले राजस्थानी शैलीचं आहे. इसवी सनाच्या 5व्या शतकात कराडच्या राजदरबारी संमतभद्र नावाचा एक विद्वान जैन साधू धर्मतत्वावर वाद घालण्याकरता आला होता, असं कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथील स्तंभावर असलेल्या लेखांवरून स्पष्ट समजतं. या लेखाचा मराठी अनुवाद असा: हे राजन, वाद करण्याचे हेतूने मी संचार करीत आहे. प्रथम पाटलीपुत्र नगरात व नंतर मालव, सिंधू, ठक्क, कांचीपूर व विदिश यामध्ये मी विजय दुदुंभी वाजवली आहे. आता रणधुरंधर व विद्वान पुरुष राहत असलेल्या थोर पुरुषांच्या या संपन्न करहटक नगरात वाद करण्याकरता मी आलो आहे. जसं या नगरीवर राष्ट्र आंध्रभृत्य, क्षत्रप, वाकाटक तसेच चालुक्य, राष्ट्रकूट, सिंध, शिलाहार, यादव आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य करून आपल्या स्मृती मागे ठेवल्या, त्याचप्रमाणे मुस्लिम आमदानीतील काही ऐतिहासिक वास्तूंचा उल्लेख करणे क्रमप्राप्त आहे. जसे गुरुवार पेठेतील हे 2 घुमट, यातील या पूर्वेकडील घुमटास हजरत नबीचा रोजा म्हणतात, तर हजरत अलीचा रोजा म्हणून या दिसणाऱ्या घुमटाची ओळख आहे. इसवी सन 1491 मध्ये सदरुद्दीन शहा
याने हजरत नबीचा रोजा, तर शहा हिदायतुल्ला याने हजरत अलीचा रोजा या घुमटाचं बांधकाम करून घेतलं. नवस पूर्ण झाल्याने अहमदनगरीची शहजादी चांद बीवी हिने याच घुमटावर घुमट बांधून घेतला. यात पंजे असून हा आतून गोलाकार दिसत असला तरी यात 8-10 व्यक्ती बसू शकतात. येथूनच जवळ असलेल्या आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या मनोऱ्यांचे दर्शन आपण करूयात. हे 2 मनोरे आभाळ झेलून इथल्या प्रत्येकाशी हितगुज करत आपली कलात्मकता आणि आकर्षकता टिकवण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली असे एकमेकांना वचन देत आहेत. हे प्रत्येकी 106 फूट उंच असून एकमेकांशी समांतर आहेत. यांचा बाह्य भाग फारसा नक्षीदार नाही. उत्तरोत्तर निमुळत्या होत जाणाऱ्या या मनोऱ्यांच्या आतील बाजूने आपण 64 पायऱ्या पार करून अगदी वरच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. यासाठी मनोऱ्याच्या मागील बाजूला प्रवेशद्वार आहे. लक्षपूर्वक पाहिल्यास मनोऱ्यातील या पायऱ्यांची रचना आपल्या लक्षात येईल. पायऱ्यांसाठीचा हा आधारस्तंभ पायऱ्यांपासून अलिप्त नसून या दगडी पायऱ्यांचाच तो एक भाग आहे. वर जाण्यासाठी वापरण्यात आलेल्या या पायऱ्यांचे गोल आणि आयताकृती असे 2 भाग आहेत. पैकी पायरीचा गोल भाग एकमेकावर रचून हा मधला आधारस्तंभ तयार झाला आहे. प्रकाशासाठी झरोख्यांची योजना करण्यात आलेली आहे. मनोऱ्याला लागूनच असणारी ही जुम्मा मस्जिद म्हणजेच मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ. ही मस्जिद सुद्धा एक ऐतिहासिक ठेवा असून यामध्ये अरबी भाषेतील 9 शिलालेख आढळतात. या शिलालेखांवरून ते विजापूरचा सुलतान अली आदिलशहा पहिला याच्या काळात इब्राहिम खान याने उभारले, तर त्याचे प्रत्यक्ष बांधकाम पहिलवान अली बिन असफहानी यांनी करून घेतले. मूळ शियापंथी असणाऱ्या या मशिदीच्या वर घुमट असून 4ही कोपऱ्यात मिनार आहेत. स्वच्छतेसाठी बांधलेले हौद आणि प्रवेशद्वार हे सुमारे 100 वर्षांपूर्वी
हैदरशाह बाबाशाह कागदी यांनी बांधल्याचा एक शिलालेखही आढळतो. मस्जिदीतील रोजच्या नमाज पठणाबरोबरच वर्षातील बकरी ईद आणि रमजान ईद या 2 दिवशी सामूहिक नमाज अदा करण्याला मुस्लिम समाजात फार महत्त्व आहे. त्यासाठी म्हणून कराडच्या आग्नेयेस ईदची नमाज अदा करण्यासाठी ईदगाहची जागा ठेवण्यात आली आहे. या जागेवर इसवी सन 1573 मध्ये एक 250 फूट लांब आणि 30 फूट उंचीची प्रचंड भिंत बांधण्यात आली असून त्याच्या समोर बसूनच मुस्लिम बांधव नमाज पठण करतात. तसंच प्रवचनासाठी 20 फूट उंचीवर मध्यभागी एक मंच आहे. या भिंतीची तळातील रुंदी 9 फूट तर माथा 4 फूट जाडीचा आहे. यावरून आपल्याला या भिंतीची भव्यता लक्षात येईल. ईदगाह परिसरात ज्या अनेक कबरी आहेत त्यामध्ये पोलाद खानच्या कबरीचा विशेष उल्लेख करावा लागतो. कारण या कबरीवर दगडाने आघात केल्यास ती पोलादाप्रमाणे आवाज करते, म्हणून तिला स्थानिक लोक पोलाद खानची कबर म्हणतात. या परिसरात काही वास्तू अशाही आहेत की त्यांची भव्यता पाहताच क्षणी आपल्या नजरेत भरते. त्यातलाच हा चबुतरा आहे. या चबुतऱ्याबाबतीत य रा गुप्ते यांच्या कराड या पुस्तकात येथे लक्ष्मीचे भव्य मंदिर होते असा स्पष्ट उल्लेख आहे. या चबुतऱ्यावर सध्या काही शिलालेख आढळतात. चबुतऱ्यातील या अवशेषांप्रमाणेच कराड नगरीतील एका प्राचीन वास्तूचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात. उभ्या महाराष्ट्रात जे काही किल्ले आहेत त्यात कराडच्या या भुईकोट किल्ल्यांचाही आवर्जून समावेश करावा लागेल. गेली अनेक शतके हा तग धरून उभा आहे. आज जरी याची बरीच पडझड झाली असली तरी काही अवशेषांवरून पाहणारा प्रत्येक जण इतिहासात हरवतो. हा भुईकोट प्रीती संगमाच्या बाजूला कोयनेच्या पात्रालगत 84 चौरस मीटर परिसरात पसरला आहे.
याचं बांधकाम उंच भराव्यावर मातीच्या विटांनी केलं आहे. किल्ल्याच्या काही शिल्लक अवशेषातील ढासळलेले हे बुरुज आपली इतिहासाची आठवण ताजी करतात. पूर्वी या किल्ल्याभोवती 8 फूट रुंदीचा भव्य तट होता, परंतु 1875च्या महापुरात तो वाहून गेला. या कराड किल्ल्याला एकूण 18 बुरुज असून तो बहामनीच्या काळातील असावा असा उल्लेख आढळतो. आदिलशाहीनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रस्तुत किल्ला ताब्यात घेऊन इथं जगदंबेची स्थापना केली होती. तिला आज कोट भवानी म्हणून संबोधतात. सन 1731 पासून या किल्ल्यात औंधच्या पंत प्रतिनिधींची राजधानी होती. तेव्हापासून या भागाला पंताचा कोट म्हणून सर्वजण ओळखतात. या समभुज चौकोनाकृती किल्ल्याच्या सभोवार 2 मीटर खोलीचा खंदक सध्या गाळाने पूर्णपणे भरल्याने तो दिसून येत नाही. अशा या ऐतिहासिक किल्ल्याच्या पश्चिम टोकास एक भव्यतम अशी पायविहीर असून सध्या तिला नकट्या रावळाची विहीर या नावाने संबोधले जाते. ही विहीर कोयना नदीच्या जलपातळीपासून 25 मीटर उंचीवर असून नदीचे पाणी विहिरीमध्ये भुयारी पाटाद्वारे सोडण्यात येत होते. म्हणजेच नदीच्या जलपातळीपासून प्रत्यक्ष विहिरीची खोली बरीच खोल असावी. सध्या या विहिरीचा प्रत्यक्ष पाणी साठवण भाग गाळाने भरला आहे. आयताकृती असणाऱ्या या विहिरीची लांबी 136 फूट असून पश्चिमेकडील 36 फूट भागात विहीर आहे, तर 100 फुटांमध्ये पायऱ्या आहेत. अशी ही विहीर 2 भव्य कमानींनी विभागली गेली आहे. पैकी जेथे पायऱ्या संपतात तिथे आणि त्याच्यावर या कमानी स्थित असून वरील कमानीमध्ये जाण्यासाठी सोपान मार्गाचा अवलंब करावा लागतो. यापैकी पहिल्या पायरीची लांबी 41 फूट आहे, तर या पुढील पायऱ्यांची लांबी क्रमाने कमी कमी होत जाते. अशा एकूण 83 पायऱ्या आहेत. त्याचप्रमाणे बाजूच्या भिंतीमध्ये खाचा असून लोखंडी अगर लाकडी तुळया बसवून मजले तयार करता येत असावेत. या मजल्यांमध्ये संकटकाळी धान्य साठवण किंवा शस्त्रास्त्रासाठी तसेच सैन्याला दबा धरून बसण्यासाठी ही व्यवस्था असावी. बारकाईने पाहिले असता लाकडी तुळयांचे अवशेष आपल्याला स्पष्ट दिसतात.
विहिरीसारखीच परंतु थोड्या वेगळ्या धाटणीची ही एक विहीर आता आपण पाहूयात. ही विहीर मलकापूर ग्रामपंचायतीच्या आग्नेयेस अजूनही तग धरून उभी असून कुवा महल म्हणून तिला ओळखतात. या विहिरीभोवती जमीन पातळीपासून खाली दिसणारा हा महल का बांधला असावा असे अनेक प्रश्न पडतात. विहिरीच्या दक्षिण बाजूला उत्तराभिमुख अशा 6 घडीव दगडाच्या कमानी आहेत. तर पश्चिमेला पूर्वाभिमुख अशा 3 कमानी असून त्यातील एक तुलनेनं लहान आहे. विहिरीच्या पूर्व बाजूकडून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्यांची सोय केलेली आहे. उत्तर बाजूकडून महालात जाण्यासाठी एक गुप्त मार्ग असून सध्या पाण्याची पातळी जास्त असल्या कारणाने या भुयारी मार्गाचं मुख इथं आपल्याला दृष्टीस पडत नाही. हल्ली हा मार्ग चिरांनी बंद केलेला असून तो जिथे खुलतो त्या बाजूलाही चिरा रचलेला आहेत. या महालाच्या आतील भिंतीच्या आत पोकळी असल्याचं स्थानिक नागरिकांकडून ऐकण्यास मिळतं. या महालापासून जवळच एक घुमट आपले अस्तित्व आजही टिकून आहे. अशा या ऐतिहासिक वास्तू पाहून माणूस इतिहासात हरवतो असेच काहीसे इथे आपल्याला दिसून येईल. लांबूनच हा घुमट आपल्या नजरेत भरतो. जवळ जाताच घुमटाच्या भव्यतेने आपण भारावून जातो. मलकापूर ग्रामपंचायतीच्या आग्नेयेस हा ऐतिहासिक घुमट आहे. 55 बाय 55 चौरस फुटाच्या भव्य चौथऱ्यावर तो उभा असून प्रत्येक कोपऱ्यात अत्यंत नक्षीदार अशा चिरा बसवण्यात आलेल्या आहेत. घुमटामध्ये उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा दिशांकडून प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारांना लागूनच सुंदर नक्षीकामाच्या 5 कमानी आणि संपूर्ण घुमटभर असलेल्या चुन्यातील नक्षीकामाने मन मोहून जाते. घुमटावर जाण्यासाठी नैऋत्येकडील या जिन्याचा वापर करावा लागतो. घुमटाच्या तळाशी पानाच्या आकारात नक्षीकाम दिसते. चोहोबाजूंनी 52 कमानी वजा हे कट्टे बांधलेले आहेत. अशा ऐतिहासिक वास्तूस आपण एकदा तरी भेट द्यावी. भेट देण्यासारखे आणखीन एक ठिकाण याच परिसरात असून ते दुर्लक्षिल्यामुळे इतिहास दर्दी इथं फिरकनासे झालेत.
अशा या इतिहास तज्ञांच्या आणि पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नजरेतून सुटलेल्या या भुयारी मार्गाचा आपण अभ्यासपूर्ण आढावा घेऊ. मलकापूरचे कैलासवासी खाशाबा गणपती कराळे यांच्या शेतालगत रस्त्याच्या बाजूला हा मार्ग खुलतो. परंतु तो कुठून येतो, अगर कुठे जातो, तसंच त्याच्या आतील परिस्थितीबाबत ऐकीव माहितीशिवाय ठोस उल्लेख आढळत नाही. जवळजवळ 20 बाय 10 लांबी रुंदीच्या या दगडी चौथऱ्याच्या मध्यभागी भुयारी मार्गाची ही चौकट आपल्याला स्पष्टपणे दिसते. आज जरी याची बरीच पडझड झाली असली तरी चौकटीतून खाली उतरणाऱ्या पायऱ्या या 20 फूट खोलीपर्यंत उतरत असाव्यात. कदाचित या गुप्त मार्गाने घुमट किंवा कुवामहल यातून संकटकाळी बाहेर पडण्याची व्यवस्था असावी. कालपरत्वे या मार्गाच्या मुखाशी माती घट्ट बसली आहे. याची जबाबदारीने उत्खनन केल्यास बरीच माहिती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणी म्हणजे जीवन आहे. या पाण्याला खरंच आपण जपून वापरलं पाहिजे. अशा या पाण्याची जपणूक खोडशी धरणात थोड्याफार प्रमाणात केली आहे. या बंधाऱ्याचं बांधकाम सन 1863 ला सुरू होऊन 1868 ला पूर्ण झालं. कृष्णा नदीवर बांधलेला हा बंधारा कराडपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. बंधाऱ्याची लांबी 1000 फूट असून उंची 25 फुटापर्यंत आहे. या धरणाचं पाणलोट क्षेत्र 3434 चौरस किलोमीटर आसपास आहे. प्रकल्प अहवालानुसार जलाशयाची उपयुक्तता 2475 दशलक्ष घनफूट इतकी आहे. या बंधाऱ्याला डावा कालवा असून त्याची नूतनीकरणानंतरची पाणी सोडण्याची क्षमता प्रति सेकंद 525 घनफूट आहे. तो सातारा जिल्ह्यात 28 किलोमीटर तर सांगली जिल्ह्यात 58 किलोमीटर पर्यंत वाहून सिंचित प्रदेश सुजलाम सुफलाम करतो. अशी कित्येक प्रेक्षणीय आणि ऐतिहासिक स्थळे या नगरीत आहेत. आता हाच पहा ना, आगाशिवाचा डोंगर. याच डोंगरात बौद्धकालीन लेणी आहेत. 1200 फूट उंचीच्या या डोंगरांमध्ये निकृष्ट दर्जाच्या अशा अग्निजन्य खडकात या लेण्या कोरल्यामुळे सध्या यातील बऱ्याच लेण्यांची पडझड झाली आहे. लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दुर्लक्षामुळेही लेण्यांच्या मूळच्या सौंदर्यास आणि पौराणिकतेस कलंक लागतो. आपल्या काळाचे ठळक ठसे उमटवणाऱ्या या लेण्यांना आता गरज आहे ती इतिहासप्रेमी पर्यटकांची आणि योग्य देखभालीची. लेणी लयन शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. लयन म्हणजे विश्रांती स्थान, अगर राहण्याची जागा. प्राचीन काळी भारतात नालंदा, तक्षशिला आणि मगध ही प्रमुख विश्वविद्यालये होती. त्यापैकी मगध विश्वविद्यालयाची एक शाखा
आगाशिवाच्या या लेण्यात होती. अशा या लेण्यांमध्ये राहून बौद्ध भिक्षू धर्मतत्व अध्ययनाचे आणि प्रसाराचे काम करत असत. सन 1849 मध्ये सर बार्टल फ्रेयर यांनी या लेण्यांची नोंद करून 3 गटात विभागणी केली. ती अशी: जखीनवाडीकडील 23 लेणी, बहिरवदरीतील 19 आणि कोयना नदीच्या बाजूस तोंड करून असणारी 22 लेणी. यापैकी आता आपण जखीनवाडीकडील लेण्यांचे दर्शन करत आहोत. या बौद्ध लेण्या खोदण्याच्या कालमानाची 2 टप्प्यात विभागणी केली जाते. यातील हिनयान पंथी लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत असून त्या पहिल्या टप्प्यात मोडतात. तर इसवी सनाच्या 5व्या शतकात महायान पंथीय लेण्यांचा हा काळ 2ऱ्या टप्प्यात मोडतो. आगाशिव डोंगरातील ही सर्व लेणी इसवी सन पूर्व 250 ते इसवी सन 2ऱ्या शतकातील असून ती थेरवादी अर्थात हीनयान पंथीयांची आहेत. भगवान गौतम बुद्धांना शाक्य सिंह म्हणून संबोधलं जातं हे आपणास माहीतच आहे. बुद्धांचं प्रतीक म्हणजे सिंह, धम्माचं प्रतीक म्हणजे धम्मचक्र, तथागतांचे महापरिनिर्वाण म्हणजे स्तूप ही प्रतीके या लेण्यात आढळतात. याचं दर्शन आपल्याला 5 क्रमांकाच्या लेण्यात होतं. या लेण्यातील 2/3 जागा व्यापणारा स्तूप असून स्तूपाभोवती प्रदक्षिणा पथही आहे. अधिष्ठानावर अर्धांड, हर्मिका, छत्रदंड आणि छत्र अशी स्तूपाची रचना आहे. परंतु या लेण्यातील छत्रदंड मात्र तुटक्या अवस्थेत दिसतो. हर्मिकेवर वेदिकेची नक्षी कोरली आहे. छताला विताण असं म्हणतात. या लेण्यातील हे विताण गजपृष्ठाकृती असल्याचं दिसतं. ते कमानीच्या ठेवणीचं उथळ आहे. या सर्व लेण्यातील वैशिष्ट्य म्हणजे भिंतीवर आणि छताला लाकडी तुळ्या बसवल्या असावेत असं वाटतं. कारण अशा प्रकारच्या खाचा प्रत्येक लेण्यात आढळतात. अशी ही लेणी महाराष्ट्रात कुडे, जुन्नर, कान्हेरी, महाड, भाजे, पितळखोरे इथं आढळतात. आगाशिवच्या लेण्यांमध्ये बहुत करून विहारच आढळतात. तसंच 6 चैत्यगृहेही आढळतात. पावसाळ्यात निवांत ठिकाणी राहून अध्ययन करण्यासाठी या लेण्यांची निर्मिती बौद्ध धर्मियांकडून केली गेली आहे. आपणास या ठिकाणी आकाराने लहान असणारे विहार, स्तंभ नसलेली चैत्यगृहे, सभामंडप, विहारातील मंचक, चौकोनी स्तंभविरहित ओवरे आढळतात. तर काही लेण्यात प्रवेशद्वाराजवळ उजेडासाठी चौकोनाकृती गवाक्षेही कोरलेली आहेत. बहुतांशी विहारांच्या समोर खोदलेल्या पाण्याच्या टाक्या असून त्यामध्ये सदा सर्वकाळ पाणी असतं.
लेणी क्रमांक 48च्या चैत्यगृहातही एक वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आढळते की जे येथील कोणत्याही लेण्यात आढळत नाही. या शिल्पात एकूण 3 व्यक्ती दिसतात. त्यातील डावीकडील पुरुषाकृतीने डोक्यावर मोठ्या गाठीचा फेटा परिधान केला असून तो आकाराने सर्वात मोठा आहे. असे फेटे पितळखोरे, अजिंठा, कार्ले, बेडसे या ठिकाणच्या लेण्यात आढळत असून सातवाहनकालीन भित्तिचित्रे आणि शिल्पातही ते आढळतात. शिल्पातील या व्यक्तीने कटिवस्त्र अशा प्रकारे नेसले आहे की त्याच्या सोग्याच्या निऱ्याही दोन्ही पायात घोळतात, परंतु त्याच्या हातातील इतर वस्तू अस्पष्ट दिसतात. त्याच्या बाजूस असणाऱ्या स्त्रीशिल्पाच्या हातात एक मंजुषा असून ती सदर पुरुषास आलिंगन देण्याच्या पावित्र्यात असल्याचे तुम्हास दिसेल. या दोहोंच्या वरतीही एक शिल्प असून ते अस्पष्ट आहे. परंतु अलीकडेच चचेगाव बाजूच्या लेण्यांकडे पुरातत्व विभागाचे पुरेसे दुर्लक्ष झाल्याने तेथे सरळ जायलाही मार्ग नाही. या विभागात एक चैत्यगृह आणि 3 विहार आहेत. यातील काही आकाराने मोठे आहेत, पण ते अपूर्ण असल्याचा उल्लेख आहे. येथील हे चैत्यगृह वैशिष्ट्यपूर्ण असून प्रवेशद्वार इंद्रधनुष्याकृती आकाराचे आहे. या इंद्रधनुची दोन्ही टोके जमिनीला टेकत असून पावसाळ्यातील पाणी इतर ठिकाणी वाहून जाण्यास त्याची व्यवस्था केलेली आहे. अशी उपयोगी पडणारी कलात्मक रचना इतर ठिकाणी आपणास क्वचितच दिसून येईल. हजारो वर्षापूर्वींच्या आणि आवर्जून जपून ठेवाव्या अशा ऐतिहासिक शिल्पावर घाव घालणाऱ्यांना, अगर रंगरंगोटी करणाऱ्यांना त्या शिल्पांच्या आणि वास्तूंच्या मनातला भाव कधी कळतच नाही असं वाटतं. अशा या पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या कराड नगरपालिकेलाही 150 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. या नगरपालिकेची स्थापना 15 सप्टेंबर 1855 रोजी करण्यात आली. तेव्हापासून या नगरीचा विकास चढत्या क्रमाने होत आहे. कराड नगरीचं असं हे सर्व बाजूनी दर्शन घेता आपणास असं आढळून येईल की हे शहर प्राचीन काळी सुद्धा सर्व स्तरांवर आघाडीवर होतं. तसं ते एका बाबतीतही आघाडीवर असून आपण आता त्याचा विचार करू. याची स्थापना 1857 रोजी करण्यात आली. अशा ग्रंथांनी वैभव संपन्न अशा ग्रंथालयाचा उल्लेख केल्याशिवाय कराडचे दर्शन पूर्ण होत नाही. या ग्रंथालयात तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, आत्मचरित्रे तसेच गद्य, पद्य आदींच्या शेकडो विषयातील 44,780 ग्रंथ उत्तमरित्या वाचकांसाठी उपलब्ध आहेत. तसंच
279 नियतकालिके, 24 वर्तमानपत्रे, 2991 संदर्भ ग्रंथांनाही वाचक वर्ग प्रचंड लाभला असून त्यांची संख्याही 2500हून अधिक आहे. परंतु या ग्रंथालयाचा पूर्व इतिहास पाहता नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने हे ग्रंथालय सुरू झालं होतं. त्याचा कारभार गावातील प्रमुख व्यक्तीच पाहत होत्या. पुढे 1952 साली हे ग्रंथालय नगरपालिकेच्या स्वाधीन करण्यात आलं. त्यावेळी ग्रंथालयात केवळ 337 जुनी पुस्तकं होती. 1962-63 मध्ये ग्रंथालय पाण्याच्या टाकीखाली कार्यालयात होतं. त्यानंतर 1986 पर्यंत ते नगरपालिका इमारतीत स्थलांतरित झालं आणि मार्च 1987 पासून हे ग्रंथालय यशवंतराव चव्हाण स्मृती सदनातील भव्य दालनात मांडण्यात आलं आहे. या ग्रंथालयाला 1988-89 चा महाराष्ट्र राज्याचा अ वर्गातील सर्वोत्कृष्ट शहरी सार्वजनिक ग्रंथालय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारही मिळाला आहे. खरंच हे भव्य ग्रंथालय पाहून असं वाटतं, वाचाल तर वाचाल. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचे निवासस्थान म्हणजेच विरंगुळा थोड्याच अंतरावर आहे. या विरंगुळ्यात त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घडामोडींचे छायाचित्रातून जिवंत दर्शन घडते. यशवंतरावांनी मुख्यमंत्री ते उपपंतप्रधान असा दिव्य राजकीय प्रवास केला. परंतु राजकीय व्यापातून उसंत मिळताच ते या ठिकाणी विरंगुळा घेत असत. आपल्या घरालाही त्यांनी किती कल्पकतेने नाव दिले आहे पहा. या ठिकाणी यशवंतरावांच्या शालेय जीवनापासून ते राजकीय, सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींशी आलेल्या संबंधांची छायाचित्रे मांडण्यात आलेली आहेत. या थोर विभूतीला जीवनामध्ये पदोपदी साथ देणाऱ्या अर्धांगिनी स्वर्गीय सौ वेणुताई चव्हाण यांच्या निधनाने त्यांच्या खासगी जीवनात फार मोठी पोकळी निर्माण झाली होती. 1 जून 1983 ला आपल्या प्रिय पत्नीचे निधन झाल्यानंतर 4 महिन्यांनी यशवंतरावांनी लिहून ठेवलेले इच्छापत्र वेणुताई चव्हाण स्मारकामध्ये पितळेच्या धातूत मोठे करून जसेच्या तसे उमटवले आहे. पत्रात ते म्हणतात, माझी पत्नी कैलासवासी सौ वेणुताई हिच्या स्मरणार्थ मी एक सार्वजनिक न्यास पब्लिक ट्रस्ट स्थापन करणार आहे. तिने मला खाजगी आणि सार्वजनिक जीवनात अनमोल साथ दिली. त्यासाठी तिची आठवण जागती ठेवणं हा माझ्या जीवनातील उरलेला एकच आनंद आहे. त्या दृष्टीने माझ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. माझ्या गावी कारण इथे एखादी जमीन विकत घेऊन त्यावर एखादी वास्तू बांधावी व अशा वास्तू
माझ्या स्वतःच्या ग्रंथालयातील अनमोल ग्रंथ ठेवावेत, तसेच माझ्या जीवनात अनेक व्यक्तींनी व संस्थांनी अनेक वस्तू मला प्रेमाने भेट म्हणून दिलेल्या आहेत, त्यांचेही संरक्षण व्हावे व वस्तू संग्रहालयाच्या रूपाने त्याचे जतन व्हावे अशी माझी इच्छा आहे. हे ग्रंथालय व वस्तू संग्रहालय हे माझ्या पत्नीची स्मृती म्हणून त्यांच्या दैनंदिन जपणुकीची आणि वाढीची योजना करावी असा संकल्प आहे. या स्मारकाचे उद्घाटन 25 नोव्हेंबर 1992 रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल सी सुब्रमण्यम यांच्या हस्ते झाले होते. यशवंतरावांच्या खासगी जीवनातील ज्या काही व्यक्ती आणि वास्तूंचा आवर्जून उल्लेख करावा अशी एक वास्तू कराड येथे शुक्रवार पेठेत अस्तित्वात आहे. बाळनाथ बुवाचा मठ म्हणून ही वास्तू प्रसिद्ध आहे. सध्या या मठामध्ये महानुभाव पंथीय एकमुखी दत्ताची मूर्ती लक्ष वेधून घेते. परंतु या मठाची आजची अवस्था फार बिकट असून भविष्यात ती सुधारण्याची गरज आहे. याच मठाच्या एका खोलीतून हा मार्ग सरळ तळघरात जातो. या तळघरात 2 ते 3 व्यक्ती बसू शकतात. यशवंतरावांनी शालेय जीवनातील बराच अभ्यास या तळघरात बसून केला होता. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या गुप्त बैठकाही येथे विनासायास पार पडत होत्या. असे हे ठिकाण आजही अनेकांना अनभिज्ञ आहे. असे हे क्रांतिकारी, राजकारणी, प्रजाहितदक्ष नेता, एक सखा, मित्र, साहित्यिक अशी अनेक बिरुदे ज्यांना कमी पडतील अशा थोर यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं वर्णन कृष्णाकाठ या आपल्या आत्मचरित्रात केलेलं आहे. आणि अखेर चिरकाल विरंगुळा घेण्यासाठी कराडचा कृष्णाकाठच त्यांना लाभला. परंतु त्या दिवशी अखंड मानवतेच्या मनावर आरूढ झालेल्या बलाढ्य यशवंतरावांचं पार्थिव पाहून कृष्णाकाठही हळहळला. या थोर नेत्याच्या जीवनातील काही निवडक वस्तू एका ताम्रपेटीत बंदिस्त करून त्या या अष्टकोनी त्यांच्या समाधीमध्ये ठेवलेल्या आहेत. या समाधीवर येऊन अबालवृद्ध नतमस्तक होतात. ज्यांचे यशवंतरावांच्या नावाशिवाय राजकारणातील पानही हलत नाही असे महाराष्ट्रातील आणि देशातील दिग्गज येऊन पुन्हा पुन्हा नतमस्तक होतात. कराड नगरपालिकेने
हा भाग अत्यंत सुशोभित केला असून सदा सर्व काळ इथं गर्दी दिसते. या परिसरास स्वामीची बाग म्हणून ओळखतात. अनेक छोटी मोठी मंदिरं इथं आहेत. परिपूर्ण महाराजांची समाधीही इथं आहे. झाडांची गर्दी, पक्ष्यांचा चिवचिवाट आणि लहान मुलांचा उत्साह इथं ओसंडून वाहतो. हीच मुलं उद्याचा इतिहास घडवणार आहेत.